प्रॉब्लेम सेट 40 स्टँडर्ड 5th. राईट द फॉलोइंग फ्रॅक्शन ॲज डेसिमल फ्रॅक्शन. क्वेश्चन आहे. त्या अगोदर तुम्ही शिकणार आहोत हाफ, क्वार्टर आणि 3/4. आता पहा, हाफ म्हटलं की हे पहा, हे पूर्ण भरलेलं आहे, म्हणजेच 1 सर्कल आहे, त्याच्यामध्ये हाफ केलं की आपल्याला हाफ असा मिळतो. हाफ म्हटलं की 50% 50%. हा 100 असणार आहे. 100 पैकी जर आपण विचार केला तर हाफ कसं लिहितात 1/2 आणि हाफ म्हटलं की 100चं निम्म किती येणार आहे ते 50%. हा हाफ झाला. क्वार्टर म्हटलं की 1/4 असतो. 1/4 म्हणजे ह्याचे 4 जर डिवाइड केले, भाग केले तर त्याच्यामध्ये हाफ हा झाला, त्याच्यामधला 1/4% म्हणजे 25%. हा किंवा हा एक कोणताही तुकडा त्याचा म्हणजेच 25% येणार आहे. 3/4 म्हणजे 1, 2, 3 कोणतेही 3 पार्ट. मग एक पार्ट कितीचा सांगितला मी 25 आणि 25 किती 50. 50 आणि 25 किती तर 75. म्हणजेच इथे असणार आहे 70. आणि 1 सर्कल म्हटलं की एक पूर्ण 100%, तो होल नंबर असा असतो. हे जेव्हा माहीत होतं तुम्हाला तेव्हा हे लक्षात ठेवायचं. 1/2 म्हटलं की 50 लिहायचं आहे. 1/4 म्हणजे क्वार्टर असलं की 25 लिहायचं आहे. 3/4 75 लिहायचं आहे. मग इथे पहा 2 अँड हाफ. आता 2 हा पूर्ण दिलेला आहे नंबर, होल नंबर आहे, म्हणजे 2 अँड हाफ म्हटलं की आता काय म्हणणार आहे तुम्ही. हाफ म्हटलं की 1/2 लिहिताना असं लिहिलं की असं तुम्ही पॉईंटमध्ये फ्रॅक्शन्समध्ये डेसिमल फ्रॅक्शन्समध्ये असं लिहू शकता. 2.5 हाफचं किती 50 होतं, त्याचं 2 हाफ म्हणजेच 2 अँड 50 2.50. 2 अँड क्वार्टर म्हटलं की 2ला 2 होल नंबर आहे ॲज इट इज ठेवायचं. क्वार्टर म्हटलं की मी किती सांगितलं होतं 1/4. इथे तुम्हाला लिहून दाखवलं आहे क्वार्टर म्हटलं की 1/4 लिहायचं. 1/4चं कशामध्ये कन्वर्ट होतं 25मध्ये कन्वर्ट होतं. 1/4 जेव्हा असतो तेव्हा 2 पॉईंट आणि क्वार्टर म्हटलं की 25. ओके. 2 अँड 3/4 3/4 म्हटलं की आपण किती घेतला आहोत 3/4. हे व्यवस्थित लिहून देते तुम्हाला. 3/4 इज इक्वल टू 2 अँड म्हटलं की पॉईंट येतो 3/4 म्हटलं की तुम्हाला किती सांगितलं होतं मी 75%. ओके. 10 अँड हाफ म्हटलं की 1/2 येतो. 10 पॉईंट आता पटपट तुम्ही सॉल्व करून घ्यायचे. 50 हाफ म्हटलं की 50. 14 अँड 3/4 3/4 कसं लिहायचं ते पहिलं सांगितलेलं आहे मी. 3/4 3/4 म्हटलं की आपण किती घेतो 75. 14/3 3/4 म्हणजे 75. 16 अँड क्वार्टर म्हटलं की 1/4 कन्फ्यूज व्हायचं नाही. 16 पॉईंट क्वार्टर 1/4 म्हटलं की कितीमध्ये आपण कन्वर्ट केले 25मध्ये. 28 अँड हाफ 28 अँड हाफ म्हटलं की 50. 28 ॲज इट इज ठेवायचं. पॉईंटच्या पुढे किती येणार आहे 50. हा झाला प्रॉब्लेम सेट 40. सर्व काही इझी असतं. आपण अभ्यास करायचा